मौलदेव या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकण्यासाठी क्षेत्ररक्षण निवडले, आमंत्रण केले धारेश्वर फायटर्स या संघाला बॅटिंगसाठी. आणि दोन बॅटल खेळपट्टीवरती आपण पाहतोय तब्बल स्ट्राईक इनला जॅकी तर नॉन स्ट्राईक लावला पाहायला भेटतोय, ज्याने या मैदानामध्ये खऱ्या त्याने 5 चेंडू आणि 5 षटकारांचा विक्रम पाहायला भेटला होता तो सचिन. तर तो आज मात्र विक्रम पुन्हा एकदा पाहायला भेटला. गणेशच्या माध्यमातून 5 चेंडूवरती 5 षटकार पाहायला भेटले. गोलंदाजी मार्फत गोलंदाज यस आयकॉन प्लेअर चॉईस आयकॉन प्लेअर पाहायला भेटलाय अक्षय अखाडे. पहिला चेंडू दांडी 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 गुल, यष्ट्या उकडल्यात, यष्ट्यांचा वेध आणि खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवरती जॅकीची खेळी मात्र संपली. टाटा बाय बाय, चलो जाऊचा इशारा मिस्टर जॅकी काळे, गुड नाईट. पहिल्या चेंडूवरती अगदी गोलंदाजीचा दर्जा पाहायला भेटला, थरारक दर्जा पाहायला भेटला होता अक्षय अखाडे. पहिल्या चेंडूवरती मात्र पहिला विकेट प्राप्त केलाय. यस न्यू बॅटल खेळपट्टीवरती इथं असताना आपण पाहतोय सुनील कोळेकर. धारेश्वर मळेचा वड्या संघातून अगदी वारंवार खेळताना आपल्याला पाहायला भेटला होता हा बॅटल. तो तर स्ट्राईक इन ला मात्र असेल आता. याच पुन्हा फ्लिप केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धावसंख्या पाहायला भेटली, धावसंख्या 1 ने वेगावते जाऊन पोहोचतोय तब्बल 1च्या घरामध्ये. आणि धारेश्वर या संघाचा मात्र इथे संघाचा श्रीगणेश झालाय. 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 1च्या घरामध्ये. दोन चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 1 या आकड्यावरती पाहायला भेटते. त्यातून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मध्ये. चांगला खेळ आता आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटलाय. या ओव्हर मध्ये 2 चेंडूवरती पहिला विकेट. चला अक्षयकडे लक्षात ठेवा, इथे टाइम चालू आहे, टाइम चालू आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यस नॉन स्ट्राईकचा खेळाडू स्ट्रायकिंगला गेलाय. पहिला चेंडू अगदी मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल ठरलाय. आलाय हा देखील डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर पॉवर प्लेचा षटक प्रगती पथावरती असताना तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचलाय तब्बल 1 या आकड्यावरती. कुदून काढलाय आपण पाहतोय सेफ झोन मध्ये तब्बल क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न पाहायला भेटत होता. बॅकअप देखील चांगलं पाहायला भेटलंय. एकच धावसंख्या पाहायला भेटते. 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 2 या आकड्यावरती. आतापर्यंत खेळ चांगला राहिला दोन्ही देखील संघांचा. दोन्ही संघांकडे खऱ्या अर्थाने खेळ राहिलाय, कारण जोपर्यंत सचिनचा विकेट या खेळपट्टीवरती असेल ना तोपर्यंत ही मॅच, या मॅच मध्ये जे धारेश्वर आज संघ तब्बल शेवटच्या क्षणापर्यंत असू शकतो. जसा खऱ्या अर्थाने सचिनला परतवले त्यानंतर कुठेतरी खेळपट्टीवरचा रंग बदलताना आपल्याला पाहायला भेटेल. आतापर्यंत सेफ झोन मध्ये हे षटक पाहायला भेटले मौली वॉरियर्स या संघाकडून. 2 धावसंख्या 1 विकेट. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अगदी पहा पुन्हा एकदा धोक्याची घंटा आहे. परतावं लागेल का? यस नो डाऊट परतावं लागतंय. टाटा बाय बाय, चलो जाऊचा इशारा. या षटकामध्ये तब्बल 2 विकेटचं मात्र पतन झालंय. एका साईडला खऱ्या अर्थाने पहिला परतला होता तो म्हणजे
जॅकीचा मात्र खेळ संपला होता आणि आता खऱ्या अर्थाने सुनील कोकरेचा मात्र खेळ संपलाय. सॉरी, कोळेकरचा खेळ संपलाय. 5 चेंडू, धावसंख्या 2, 2 विकेट, एक सांघिक विकेट तर एक स्वतःच्या खात्यामध्ये ऍड केला गेला हा विकेट. ज्याच्या बॅट मधून तब्बल 71 धावसंख्येची तुफानी पारी आली तो बाबू आता मात्र या समोरजन कक्षाच्या समोर जात असताना आपण पाहतो. या प्लीज आपण त्याला व्यासपीठावरती स्थान पण येऊया. बाबू या प्लीज. योगेश आणि बॅटल खेळपट्टीवरती येत असताना आपण पाहतोय. सॉरी, सुनील. याचं किप्पर सोडून जर कोणता क्षेत्ररक्षक ग्लव्स घालून जर क्षेत्ररक्षण करत असेल तर नो बॉल दिला जाईल. लक्षात ठेवा पंच, आपण देखील थोडंफार लक्षात ठेवा ही गोष्ट. एकदा आपण पाहतोय टॉपेज लागला होता त्यानंतर हा देखील चेंडू अगदी निर्धाव झालाय. पहिलं षटक अगदी माऊली वॉरियर्स या संघाकडच्या दरम्यान वेळेला पाहायला भेटतंय. 2 विकेट प्राप्त केले, 2 धावसंख्या आणि 2 डॉट बॉल पाहायला भेटले. म्हणजे 2-2-2-2चं समीकरण मात्र चांगलं पाहायला भेटलंय. तन्मय फायटर्स आणि वागझा 11 भाकरमळी संघ. लक्षात ठेवा या पुढचं ही मॅच ही या दोन संघादरम्यान खेळली जाईल. यस, फटका बसलाय. शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप केली जाते. धावसंख्या 2 ने मात्र बेगावेळ जाऊन पोहोचलाय संघ. तब्बल आपण बघतोय 4च्या घरामध्ये एका चेंडूचा खेळ संपल्यानंतर आधी लो स्कोर मॅच ही पाहायला भेटेल का हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. परंतु आयकॉन प्लेअरची जर्सी पहा अगदी वेगळी पाहायला भेटते आपल्याला. तो जोपर्यंत असेल ना तोपर्यंत मॅच खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये मोठे फटके येण्याची शक्यता देखील जास्त आहे. कारण फार फार जिद्द चिकाटी कौशल्य देखील खेळाडूमध्ये. यस, आलाय, पुल केलाय, सक्सेसफुल, पॉवरफुल आलाय सचिन लांबोरच्या बॅट मधून हा षटकार. तब्बल 6 धावसंख्येत आपला पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय संघ तब्बल 9 या 10 या आकड्यावरती. आता मात्र आपला रंग दाखवायला सुरुवात केली सचिनच्या बॅटने. विकेट किपरचं कौतुक असेल. व्हाईट बॉल ज्या प्रकारे खऱ्या अर्थाने अमृता 11 मध्ये खेळत असताना ओमकारने मात्र झलक दाखवली त्या प्रकारे खऱ्या अर्थाने ते झलक दाखवते. त्या मात्र दगडू यमकर दगडू यमकर. या अजून एक अगदी क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी आहे कॅच पकडली पाहिजे होती, अगदी समतोल राहिला नाही. त्यानंतरने झेल देखील ड्रॉप झाली आपण पाहतोय. परंतु विकेट मात्र प्राप्त झालाय. संजय यमकरचं कौतुक असेल. यस, 4 नाहीये. 2 धावसंख्या प्लस विकेट धावसंख्या. यस, धावसंख्या नसेल.
विकेट असेल फक्त. रनआउटच्या दिशेने मात्र विकेट आहे. चांगला प्रयत्न. अगदी तुम्ही बॅटिंग करू नका, फिल्डिंग करू नका, परंतु क्षेत्ररक्षण करत असताना तुम्ही 100% दिलेत तर अगदी अगदी लक्षात ठेवा की तुम्ही ज्या टीम मध्ये खेळताना त्या टीम मध्ये क्षेत्ररक्षण, बॅटिंग आणि फिल्डिंग करत असताना देखील 100% देणं फार महत्वाचं असतं. धावसंख्या 11. न्यू बॅटल खेळपट्टीवर जात असताना आपण पाहतोय रघु, युवा टॅलेंट, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर, वयोगट तब्बल 18 ते 19 वर्षाचा हा खेळाडू पण लाजवाब आहे. जीवदान पाहायला भेटले खऱ्या अर्थाने सचिनला देखील. व्हाईट बॉल आलाय पुन्हा एकदा. 12 धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचतील. 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय आणि कॅच ड्रॉप झाले परंतु संजय यमकरचे ते 100% असतील ना ते मात्र प्रत्येकाला आवडले जातील. चांगलं फिल्डिंग आपल्या संघासाठी खेळत असताना आपल्याला पाहायला भेटल्यात. याचं पुण्यात क्षेत्रक्षण या ठिकाणी आहे. फेकी अचूक पाहायला भेटते. धोक्याची घंटा देखील झाली असती. 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 13 या घरामध्ये जाऊन पोहोचले. 2 to go. शेवटचे 2 चेंडूचा खेळ आता मात्र बाकी राहिलाय आपण पाहतोय. 2 to go या षटकातील. दोन चेंडूचा खेळ बाकी असताना ते आपण पाहतोय या षटकामध्ये अगदी चमक देखील पाहायला भेटली षटकार आणि विकेटची देखील. यास पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस झालाय चेंडू. चेंडू अगदी फरार होतोय. येतो वाईट +4. 5 धावसंख्या अशा ऍड केल्या जातील. धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले. तुम्ही अशा प्रकारे जर चुका करत राहिले तर तुम्हाला PTDPLच्या पुढच्या पर्वासाठी तुम्हाला मात्र वाट पाहावी लागेल. कारण अशा प्रकारच्या चुका म्हणजे अगदी स्वतःच्या पायावरती स्वतः कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. 4 धावसंख्या पाहायला भेटतील. आता मात्र हा फटका आलाय रघु काळेच्या बॅट मधून. 4 धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय, वेगावलाय, जाऊन पोहोचलाय संघ तब्बल आपण पाहतोय 22च्या घरामध्ये. या षटकातील उर्वरित आता मात्र एका चेंडूचा खेळ आता बाकी राहिलाय. चांगली 7 पाहायला भेटेल का सचिनच्या रघु याला हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. सचिन लांबवर खेळतोय. 6 चेंडू 10 आणि पहिला चेंडू फेस करत असताना तब्बल आपण पाहिलं तर रघुच्या बॅट मधून चौकार आलाय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा अगदी मोठा फटका सजवलाय. 6 धावसंख्येसाठी धावसंख्या फरार झालाय. धाव फलक देखील आपण पाहतोय तब्बल 28च्या घरामध्ये. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना तब्बल संतोषाच्या धावसंख्या तब्बल 26 आल्या. या षटकामध्ये धावसंख्या तब्बल 26 आपल्याला पाहायला भेटत. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचलाय 28च्या घरामध्ये. अजून देखील 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी असताना ते काय होईल हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. या पुढील मॅच देखील एक लाजवाब खेळ पाहायला भेटेल. तन्मय 11 आणि वाघसाई देवी क्रिकेट क्लब भाकारमणी संघ या दोन संघादरम्यान. यस सोन्या एडके पुढील मॅच मध्ये तुमच्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. लक्षात ठेवा खेळपट्टीच्या आतमध्ये यायचं नाहीये. काही असेल तर प्लीज आपण खेळपट्टीच्या बाहेरूनच. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय ज्याने मात्र पहिल्या षटकामध्ये 2 धावसंख्या दिल्या होत्या. 2 विकेट देखील 1 विकेट प्राप्त केली. 2 विकेट प्राप्त केली होती. एक सांघिक विकेट आहे तर एक वैयक्तिक विकेट आहे. ज्याने 2 धावसंख्या खर्च केल्या होत्या. 2 डॉट बॉल देखील पाहायला भेटले होते. तो आकाश AK-47.
या फुलटॉस चेंडू त्याला विरकावून दिलंय. क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे. कॅच ड्रॉप जीवदान क्रमांक 2 पाहायला भेटतंय आता सचिन लांबुरेला. तब्बल 2 धावसंख्या ते पाहायला भेटतील. धावसंख्या 2 ने वेगावल्यानंतर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती आणि तब्बल 2 जीवदान देखील पाहायला भेटलेत. यस रिव्ह्यू घेतला जातोय. यस पंच या आपण देखील एक एकच चान्स आहे रिव्ह्यूचा. एक फक्त रिव्ह्यू पाहायला भेटतोय. लक्षात ठेवा पुन्हा रिव्ह्यू धारेश्वर वॉरियर संघ आपल्याला भेटणार नाही. लक्षात ठेवा. यस जय धारेश्वर संघ आपण रिव्ह्यू आपला आपण लॉस गेला आहे. लक्षात ठेवा. 2 चेंडू अगदी 2 कॅच. अगदी 2 कॅच मात्र ड्रॉप झाल्या त्या सचिनच्या. बॉल आहे अगदी जर विचार केला तर धावसंख्या 2 ने वेगावली. एका चेंडूचा खेळ संपल्यानंतर 30 या आकड्यावरती तब्बल धावफलक जाऊन पोहोचलाय. एका चेंडूचा खेळ संपल्यानंतर अक्षयचं देखील कौतुक असेल. वारंवार मात्र संध्या प्राप्त करून देतोय पण त्या संधीचं सोनं करून देत नाहीत मात्र क्षेत्ररक्षक. यास पुन्हा एकदा आता स्वतःच्या फळोत्तरामध्ये चेंडू अडवला जाईल. यास ही देखील कॅच क्रमांक 3 चा मात्र इथे जीवदान क्रमांक 3 देखील पाहायला भेटलाय. कॅच क्रमांक 3 मात्र ड्रॉप झाले. जीवदान क्रमांक 3 सचिनला पाहायला भेटलाय. धावसंख्या पुन्हा एकदा यस 2 ने वेगावेल जाऊन पोहोचले संघ तब्बल 32 या आकड्यावरती 32. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 कॅच मात्र ड्रॉप झालेत. यस मॅच चालू करा. पाण्याची सोय होईल. पुन्हा जाऊन पाहतोय 3 जीवदान पाहायला भेटलेत आणि 3 जीवदान पाहत असताना तब्बल चांगली गोलंदाजी पाहायला भेटले. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या तब्बल 4 पाहायला भेटले. पहिल्या षटकामध्ये 2 धावसंख्या दिल्या होत्या. यस आता मात्र आपण पाहतोय डॉट बॉल. अगदी सुरेख गोलंदाज आहे. AK-47 या नावाने याला संबोधलं जातं. चांगला गोलंदाज आहे. कोयना नगरीमध्ये देखील अगदी याचं नाव आपल्या नावाचं डंका. वाईट बॉल आहे. ओके धावसंख्या 33. याचं पुन्हा आपण पाहतोय फक्त बॅटचा फेस ओपन केला होता. ब्रश केल्यानंतर चेंडूले बॅटला तब्बल 4 धावसंख्येसाठी गेलाय. धावसंख्या 4 ने वेगावलाय. जाऊन पोहोचलाय संघ तब्बल 37 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडू धावसंख्या 37. 3 टू गो. या षटकातील अजून देखील 3 चेंडूचा खेळ आता मात्र बाकी राहिलाय.
3 विकेट देखील मात्र प्राप्त झाले. 3 विकेटचा खेळ देखील संपलाय. यस पुन्हा एकदा नो डाऊट क्षेत्ररक्षक नसेल, चेंडू फरार होतोय, वन बाउन्स सीमारेषा बाहेर. हा देखील येतोय चौकार. धावसंख्या 41 च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी राहिलाय. सचिन लांबूरचं नाव कुठे आहे? सचिन लांबूरचं नाव कुठे आहे? 10 चेंडू 22 या आकड्यावरती खेळतोय. तब्बल 1 षटकार 2 चौकार आणि रघु काळे 2 चेंडू 10, 1 षटकार 1 चौकार. 500चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला भेटलाय रघु काळेचा. यंग टॅलेंट आहे अगदी चांगला. यस चेंडू झालेत आतापर्यंत 4. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अक्षय आतापर्यंत खऱ्या अर्थाने दुसरं षटक याचं प्रगतीपथावरती असताना 15 धावसंख्या खर्च केल्यात आणि 1 विकेट प्राप्त केलाय. 2 टू गो. या षटकातील 2 चेंडू बाकी आता मात्र पाहतोय आपण. याचा पुन्हा एकदा आपण पाहतोय ही कॅच पकडली जाते. आता मात्र चुकी होणार नाहीये, परतावं लागतंय. टाटा बाय बाय, चलो जाऊचा इशारा मिस्टर सचिन लांबूर. गुड नाईट. यस न्यू बॅटल थोडंफार लवकर आहे खेळपडी आतमध्ये. न्यू बॅटल योगीराज टॉप पेच लागल्यानंतर आपण पाहतोय तब्बल धावसंख्या 4 ने वेगावेळ पुन्हा एकदा जाऊन पोहोचलाय संघ. तब्बल पाहतोय 45च्या घरामध्ये. तीन षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचले 45च्या घरामध्ये. संजय यमकर आता मात्र गोंदाजी मार्फत गोंदाज आपल्याला पाहायला भेटलाय. चांगली बॅटल दोन्ही संघांमध्ये रंगले खऱ्या अर्थाने. आता एक चेंडू 4 या आकड्यावरती खेळतो योगीराज झोरे, तर रघु काळे खेळतो आपल्याला पाहायला भेटतो 2 चेंडू 10 या आकड्यावरती. यस पहिला चेंडू अगदी 1 धावसंख्या पाहायला भेटते. यस मिस्टर आरजे यांचं देखील ते आगमन झाले. प्लीज आपण देखील व्यासपीठावरती या स्थानपणे एक हसमुख चेहरा आणि एक दिलदार व्यक्तिमत्व. आपण देखील PTDPL मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या 46. यस खडे खडे पाठवलाय खऱ्या अर्थाने योगीराजच्या बॅट मधून आलाय पुन्हा एकदा. धमाका धमाका PTDPL चा हा धमाका. 6 धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय.
52च्या घरामध्ये खऱ्या अर्थाने आता मात्र दिवसामध्ये तारे दाखवण्याचा प्रयत्न चाललाय योगीराजाचा संजय जमकर याला. अँड फ्रॉम रोडीचा वडा एक खेळाडू खऱ्या अर्थाने संजय 11 दाडोली या संघामधून खेळतो. तर एक खेळाडू आपण पाहतोय गोंदाजी मार्फत गोंदाज करत आहे तो मात्र संजय खेळतो. यंगस्टार डोणीचा वडा या संघातून खेळताना मला पाहायला भेटतोय. दोघांमध्येही चुरशीची लढत पाहायला भेटते. चांगला बडा एचडी केला आहे. क्षेत्रक्षय त्या ठिकाणी आहे. एकच धावसंख्या पाहायला भेटेल. धावसंख्या 1 ने वेगावती जाऊन पोहोचलाय संघ तब्बल 53च्या घरामध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. पीटीडीपीएलचा हंगामा 12 संघ तब्बल 12 आयकॉन प्लेयर चॉईस आयकॉन प्लेयर आणि 12 आयकॉन असे मात्र समीकरण आपल्याला पाहायला भेटले. 2 धावसंख्या पुन्हा पाहायला भेटतील. अगदी सुरेख रित्या मात्र पाहायला भेटतात. 4 चेंडूचा खेळानंतर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 55च्या घरामध्ये. यस 1 बॉल सीमारेषा बाहेर तब्बल 4 धावसंख्येसाठी धावफलक जाऊन पोहोचलाय. जसं पहिली मॅच जर विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये 26 बॉल आणि तब्बल 100 धावसंख्येची पार्टनरशिप पाहायला भेटली. 20 धावा 75 धावा गणेशच्या बॅटमधून पाहायला भेटल्या आणि तर 20 बॉल 71 धावा आपल्याला पाहायला भेटल्या खऱ्या अर्थाने बाबूच्या बॅटमधून. तर 65 या आकड्यावरती खेळताना आपल्याला पाहायला भेटला मिस्टर कोयल. 3 बॅटल यांच्याबद्दल अर्धशतक पाहायला भेटलं. यस फटका चांगला आहे. 1 बॉल सीमारेषा बाहेर 4 धावसंख्यांसाठी. धावसंख्या 4 ने वेगावते जाऊन पोहोचते 63च्या घरामध्ये. 1 टू गो. यस प्लीज 2 मिनिट प्लीज अर्जित. यस अर्जित देखील सत्कार केला जाईल. प्रकाश दादा प्लीज आपल्या हस्ते मात्र सत्कार केला जाईल. प्लीज आपण देखील आपला स्वीकारायचा आहे. या यस पाटण तालुका धनगर समाज क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष सन्मान्य लक्ष्मण झोरे. वयोगट तब्बल 47 वर्षाचा हा माणूस, हा चेहरा आणि अगदी क्रिकेटवरतील प्रेम या अजून देखील त्याच्या खेळीतून आपल्याला पाहायला भेटतं. कॅमेरामॅन थोडंफार प्लीज फोकस करा इकडे. ज्या ठिकाणी अर्चे यांचा मात्र इथे सत्कार केला जातोय. आपण या पीटीडीपीएलला मात्र तुमचे पाऊल पडले, तुम्ही उपस्थिती दर्शवली त्याबद्दल अगदी हृदयाच्या अंतकरणापासून थँक्यू सो मच. घ्या पुन्हा एकदा या उपस्थित राहा आणि या क्रिकेटचा हंगामा आणि अनुभव देखील घ्या. काय झालं? न्यू बॉलर जय आता मात्र आलाय. जयराम ताटे जोगेटिक या संघातून खेळताना आपल्याला पाहायला भेटतो. तर स्ट्राईक इनला आपल्याला पाहायला भेटतोय खेळाडू योगीराज, ज्याच्या बॅटमधून 11 धावसंख्या आल्या. तर रघु काळे तब्बल 6 चेंडू 21 या आकड्यावरती खेळतोय. चांगले आतापर्यंत बॅटिंग राहिले. यंग टॅलेंट दोन्ही देखील आपल्याला पाहायला भेटत आहेत. दोन्ही देखील खेळाडूंकडे क्षमता मात्र आहे, परंतु रघु काळेला मात्र स्ट्राईक भेटेल का हे देखील पाहणं फार महत्वाचं. याचा फटका बसलाय. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, सेफ झोन मध्ये चेंडू मात्र रिलीज झालाय. शेवटच्या क्षणाला मात्र कॅच ड्रॉप. 2 धावसंख्या अगदी वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने मात्र वेगा वेळ जाऊन पोहोचेल पहिल्या चेंडूवरती. 65 या 3 धावसंख्या 66 या आकड्यावरती पाहायला भेटते. आणि आता खऱ्या अर्थाने स्ट्राईक इनला पाहायला भेटेल आपल्याला. यस मिस्टर 360 मिस्टर रघु काळे. यस दिवसामध्ये खऱ्या अर्थाने तारे दाखवण्याचा विक्रम पाहायला भेटतोय. लाजवाब फटक्याबाजी. पीटीडीपीएलचा दर्जेदार षटकार आलाय नो डाऊट रघु काळेच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने वेगावले जाऊन पोहोचलाय संघ तब्बल आपण पाहतोय
72 या आकड्यावरती. दोन चेंडूचा खेळ संपलाय. डबल षटकार आलाय. पुन्हा एकदा चांगला फटका मारता प्रयत्न सक्सेसफुल ठरला, परंतु व्हाईट बॉल आलाय. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. 73 या आकड्यावरती धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले. रघु काळेचं मात्र कौतुक असेल, कारण रघु काळे घेतोय 7 चेंडू 27 या आकड्यावरती. यस, वन्स अगेन व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या तब्बल 74 या आकड्यावरती गेले. वन्स अगेन मिस फील्ड, नो डाऊट. 4 धावसंख्या पाहायला भेटतील. धावसंख्या 4 ने वेगावते, जाऊन पोहोचते 78 या आकड्यावरती. नो बॉल म्हणजे 5 धावसंख्या पाहायला भेटत आहेत. 79 या आकड्यावरती धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचलाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावसंख्या पाहायला भेटल्या होत्या. येणाऱ्या आतापर्यंत आपण पाहतोय तब्बल 20 आतापर्यंत 20 चेंडूवरती तब्बल 77 धावसंख्या तब्बल आल्यात. यस, फिल्डिंग लावून घ्यायचे. तुम्हाला टाइम दिला जाईल, त्यानंतर जर चेंडू रिलीज नंतर पॅनलाइज केला जाईल. फिल्डिंग लावून घ्या तुम्ही. यस, नो बॉल. धावसंख्या 79च्या घरामध्ये 79 धावसंख्या. यस, फ्री हिट. नो नो डाऊट फ्री हिट असेल. 2 चेंडूचा खेळ संपलाय आतापर्यंत आपण पाहतोय. तीन चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 80. 3 टू गो. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ मात्र आपण पाहतोय. 2 टू गो. 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत आपण पाहतोय. यस, तन्मय 11
लास्ट कॉल नाणेफेकीसाठी या आणि वाघजादेवी क्रिकेट क्लब बाकारमळे संघ आपण देखील नाणेफेकीसाठी या. धावसंख्या 80 टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. रघु काळे खेळतोय 9 चेंडू 32. युवराज खेळतोय यस पुण्यात आपण पाहतोय ते खऱ्या अर्थाने विकेट प्राप्त झाल्या मात्र परंतु एक धावसंख्या फक्त बाकी राहिले. योगीराज बॅक टू गॉन. शेवटचा एक चेंडू बाकी राहिलाय. शेवटचा चेंडू अगदी सुरेख पाहायला भेटला होता परंतु यस चुकीला माफी नाहीये. विकेट आहे. ओके धावसंख्या किती आहे चेंडूवरती 0 म्हणजे 80 आणि 81 धावसंख्येचं आव्हान ठेवले. 4 षटकामध्ये तब्बल 79 धावा ठोकण्यामध्ये हा संघ धारेश्वर यशस्वी ठरलाय. नाणेफेक केली जाते. आपण पाहतोय 4 होता सामना असेल. तन्मय 11 आणि तन्मय 11 आणि आई वाघजाई देवी क्रिकेट क्लब भाकारमळ या दोन संघादरम्यान नाणेफेक केला जातोय. यस थँक्यू सो मच. हा आवाज आपण ऐकत होतो सतीश शेळके सरांना मायक्रोफोनवरती आपण ऐकत होतो. जाऊया मॅचकडे जिथे मात्र लक्ष विजयासाठी येणारे बॉल 30 आणि 30 बॉलमध्ये धावा कंप्लीट करायच्यात. अर्थातच 81 धावा 81 धावांचं लक्ष या मॅचमध्ये पाहूया. शिवाजी आगरे आपलं वॉलेट पॉकेट हरवलेलं आहे ते इथे भेटलेलं आहे. तर यायचं शिवाजी आगरे. शिवाजी आगरे आपलं वॉलेट हरवलेलं आहे आणि ते आम्हाला भेटलंय तर आपण घेऊन जायचंय. यायचं लवकरात लवकर. चला आता फिल्डिंग लावून घ्या प्लीज. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. लक्ष विजयासाठी जर आपण बघितलं तर एकूण लक्ष 81 धावांचं पाहूया. या लक्षाचा आता कशा रीतीनं पाठलाग केला जातो. नेक्स्ट मॅच 4 ओव्हरची असणार. चला प्लीज आता लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या आणि फिल्डिंग लावून घ्या. कॅप्टन सचिन लांबोर आता फिल्डिंग लावून घ्यायची. नेक्स्ट मॅच आपल्याला 4 ओव्हरची पाहायला मिळणार. दुसऱ्या फेरीतील मात्र सर्वच जे संघ जिंकलेले आहेत त्यांच्या मॅचेस 4 ओव्हरच्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा, लक्ष द्या. 81 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. पाहूया या 81 धावांच्या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जातो. आता टाइम देखील आमच्या स्मार्ट वॉच मध्ये आम्ही सेट करतो. आतापर्यंत जर या आपण मॅचेस बघितल्या तर आतापर्यंत कुशल मुवमेंट मध्ये मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्यात. पाहूया या मॅच मध्ये आता कोणता संघ जिंकणारा. रब्बा टफ अशा मॅचेस आतापर्यंत झालेल्या आहेत पाटण तालुका धनगर प्रीमियर लीगच्या. चला आता आपल्या घड्याळामध्ये टाइम देखील सेट केलेला आहे. लक्ष द्या, फिल्डिंग करणारा संघ 20 मिनिटांमध्ये जर 4 षटकं हाताळली नाहीत तर डेथ ओव्हरमध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. कॅप्टन सचिन लांबोर लक्ष द्या. 20 मिनिटांमध्ये आता 4 षटकं हाताळायची आहेत. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं हाताळायची आहेत, परंतु 4 षटकंही 20 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. लेट्स प्ले. सेकंड इनिंग स्टार्ट. रघुचा पहिलाच बॉल हवेत पकडला जातोय झेल आणि इथे मात्र विकेटचं प्रात्यक्षिक. फर्स्ट विकेट टू गॉन. बॅट्समन संजू बॅक टू द डगआउट. ज्या वेळेला बॅट्समन बाद होतो त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये येत असताना आम्ही आपला टाइम स्टॉप करतो. ज्या वेळेला षटकार चौकार येतात, मैदानाच्या बाहेर बॉल हरवतो, त्यावेळेला देखील आपला टाइम आम्ही स्टॉप करतो. लक्ष द्या, ज्या प्रकारे 20 मिनिटं कंप्लीट होईल आम्ही लगेचच आपल्यापर्यंत सूचना करू आणि 20 मिनिटांनंतर मात्र एक खेळाडू आता डेथ ओव्हरमध्ये येईल. म्हणूनच की का जितका फास्ट क्रिकेट खेळता येईल तितका फास्ट क्रिकेट खेळायचा फिल्डिंग करणारा संघ. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेचा हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स देखील आता टीमच्या स्कोर कार्ड मध्ये इथून मात्र ऍड केल्या जातील. विलास हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतो इनिंग क्रमांक 3 मध्ये. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यावेळीचा हा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स देखील आता टीमच्या स्कोर कार्ड मध्ये इथून मात्र ऍड केल्या जातील. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. रघु काळेच्या माध्यमातून अपकमिंग यंगस्टर आहे, हे फ्युचर आहे पाटण टेनिस बॉल क्रिकेटचं. यावेळीचा हा बॉल डिफेन्स केला. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगला रिदम देखील आपल्याला पाहायला मिळाला या गोलंदाजाचा आणि एक सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा जर आपण बघितल्या तर धावा आपण बघतोय 3 धावा. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे आणि गोलंदाजीच्या रनवेवरती रघु काले चांगली बॉलिंग. यावेळीचा आणखीन एक तेज आणि तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समनला बीट करून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. अफलातून गोलंदाजी रघु काळेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल ओव्हर द विकेट तयार. यावेळीचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार होते. पाहूया हा बॉल आता कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज रघु काले देखील तयार होतोय. स्ट्राईक इनिंगला सध्या दगडू आहे. यावेळीचा हा बॉल फटका अप्रतिम आहे. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात. एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती शांत राहावं लागेल. चांगली गोलंदाजी ओव्हर नंबर 1 मध्ये. आतापर्यंत जर आपण बघितलं तर 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण बघतोय 4 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाच्या माध्यमातून. कधी यॉर्कर बॉल, कधी बाउन्सर बॉल, तर मध्ये स्लोराम. चांगलं व्हेरिएशन. यावेळेला फटका अप्रतिम आहे. लाजवाब स्ट्रोक, परंतु बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात. चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. 2 धावा भरपूर वेगाने पूर्ण होतात. 2 धावेच्या मदतीने आतापर्यंत 6 धावा. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय.
यावेळचा हा बॉल चुकी झाली. असा बॉल मात्र आपण हाताळला तर या बॉलवरती नक्कीच चौकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 धाव्यांच्या मदतीने आता ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय 10 धावा. काय खेळपट्टी बनवली, अफलातून खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. या विकेटवरती जर आपण बघितलं तर जितक्या वेगानं बॉल येतोय तितक्याच वेगानं मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला जातोय. सकाळच्या सत्रापासून बाबूने अर्धशतक झळकावलं, गणेशच्या बॅटमधून अर्धशतकीय पारी आपण बघितली, त्यानंतर कोयल याच्या बॅटमधून देखील अर्धशतक आपण बघितलं. भरपूर चांगली विकेट आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय विजयदादा जोरे विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. यायचं विजयदादा जोरे लेजंड क्रिकेटर, क्रिकेटचा भरपूर अनुभव त्यांच्याकडे आहे. परंतु या मैदानावरती जर आपण बघितलं तर आतापर्यंत सर्वच गोलंदाज मार खात असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक गोलंदाज या खेळपट्टीवरती चालला, त्याचं नाव अंकुश शेळके. 4 विकेट्स त्याने मिळवल्या. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याची राहिली. यावेळीचा पुढचा बॉल, निलेश सध्या बॉलिंग ट्रॅकवर. सर्वात सेफ फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, बॉल 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे, चौकार. विजयदादा झोरे यांचा आम्ही शुभ सन्मान घेतो. यायचं बाबूदादा झोरे यांच्या उपस्थितीमध्ये धनगर क्रिकेट स्पोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. यावेळीचा हा बॉल लाईन चांगल्या, टप्पा चांगला, योग्य टप्प्यावरती सध्या गोलंदाज निलेश आखाडे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निलेश आखाडे या गोलंदाजाची. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेटचा खेळ या ठिकाणी खेळला जातोय. पुन्हा एकदा बॉलर निलेश आखाडे तयार होतोय. यावेळीचा पुढचा बॉल, यावेळीचा हा बॉल लाईन्स खराब आहे, लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंचांचा सिग्नल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नयनजी इस्गच आणि आकाश बनसोडे सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली पंचांची भूमिका सकाळपासून या स्पर्धेसाठी त्यांची आपल्याला बघायला मिळते. चला, वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार होतोय. यावेळीचा हा बॉल फटका जर आपण बघितला तर अलॉंग द कार्पेटच्या साह्याने हा फटका सजवला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 4 आणि येतोय खणखणीत चौकार. 4 धाव्यांच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. आता येणारे बॉल 21 आणि 21 बॉल मध्ये 62 करायच्या आहेत. यावेळीचा हा बॉल आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करतोय सध्या निलेश आखाडे. अफलातून गोलंदाजी बाय नीलू. योग्य टप्प्यावरती तो सध्या गोलंदाजी करतोय. बॅट्समन दगडूला मात्र शांत ठेवलं. आणि जर आपण बघितलं तर अतिशय सुंदर क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. स्पोर्टेक्स लाईव्ह आमचं हक्काचं आणि त्याचबरोबर सर्वच खेळाडूंचं आवडतं चॅनल आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी आणि क्लिअरिटी आवडली असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांचे ओनर आहेत संदीप दादा कोंडा कोकरे. संदीप दादा कोकरे या चॅनलचे जर आपण बघितलं तर प्रोप्रायटर आहेत. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि 1 धाव देखील कंप्लीट केली जाते. या 2 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती बदल. एकूण रन्स आपण बघतोय
21 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. आतापर्यंत जर आपण बघितलं तर बॉलर निलेश चांगली गोलंदाजी करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार. यावेळीचा हा बॉल फटका अप्रतिम आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात, फील्ड करतील तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागेल. या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आपण बघितल्या तर 22 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक गड्याच्या मोबदल्यात अजूनही मात्र निलेशच्या स्पेलमधील एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाहूया निलेशच्या स्पेलमधील हा एक बॉल आता कशा रीतीने हाताळला जाईल. बॉल तयार होतो. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया हा बॉल आता कशा रीतीने हाताळला जाईल. यावेळीचा हा बॉल फटका अप्रतिम आहे. बॉल चाललाय सरळ बॅटनं अफलातून. मॅग्निफिशंट फॅब्युलस स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 6 आणि येतो बॅट्समन दगडूच्या बॅटमन हा षटकार. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. 28 आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉलमध्ये 53 करायचे आहेत. अठरा बॉल आणि 18 बॉलमध्ये 53 करायचे आहेत. या मॅच मध्ये पाहूया या धावा आता कशा रीतीने कंप्लीट केल्या जातील. यावेळीचा हा बॉल जर आपण बघितलं तर इथे मात्र आता चांगला बॉल परंतु फेकी खराब राहिली. जिथे एकही धाव नव्हती तिथे आणखीन एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचलाय 29 धावा. आता 17ला 52 करायच्या आहेत. 22च्या रूपाने एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. यावेळीचा हा बॉल इथे मात्र घडतंय काय. पंचांचा इशारा वाईट आणि हा नशिबाचा चौकार. एकूण 5 धावा या बॉलवरती टीमच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. धावफलकावरती धावा जर आपण बघितल्या तर एकूण रन्स आपण बघतोय आतापर्यंत धावा लागल्या धावफलकावरती 34 धावा. 17 बॉल 47 करायच्या आहेत. घड्याळामध्ये जर आपण टाइम बघितलं तर आतापर्यंत मिनिटं क्रॉस केलेले आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं 12 मिनिटं 16 सेकंद. लक्ष द्या, फास्ट क्रिकेट आपल्याला आता खेळावं लागेल. ज्यानं मात्र पहिलं षटक हाताळत असताना 10 धावा खर्च केल्या. आता पुन्हा एकदा तोच गोलंदाजीच्या मोहीमवरती पाहायला मिळतोय. रघु काळे अफलातून अष्टपैलू खेळाडू या टीमचा. यावेळीचा हा बॉल हवेत खेळलाय. पकडा जेल जिंका क्रिकेटचा खेळ. विकेटचं प्रात्यक्षिक बॅट्समन बाद. चला मित्रांनो, आता विनंती असेल थोडंसं फास्ट क्रिकेट आपल्याला खेळावं लागेल कारण अजूनही आम्हाला 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत.
पुन्हा एकदा गोलंदाज रघु तयार. यावेळेचा हा बॉल लाईन चांगली आहे, टप्पा चांगला, बॅट्समन शुभम या खेळाडूला बीट करून बॉल चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. काय अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो या टीमचा. अफलातून खेळ आतापर्यंत तो दाखवत आला. यावेळीचा हा बॉल जर आपण बघितला तर इथे मात्र एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा मानस दाखवला आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होती. 2 धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळते. एकूण रन्स आपण बघतोय 36 धावा धावफलकावरती. यावेळचा हा बॉल हवेत खेळला. इथे मात्र एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या, तिसरीचा देखील प्रयत्न. आणि इथे मात्र जर आपण बघितलं 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 3 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 39 धावा. आता 14 बॉल मध्ये करायच्या आहेत 42. 14 बॉल आणि विजयासाठी 42 धावांची गरज आहे. यस, अजूनही मात्र या ओव्हर मधील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यस थँक्यू. एक बॉल अजूनही मात्र शिल्लक असणार या ओव्हर मधील. पुन्हा एकदा बॉलर रघु काले तयार. यावेळीचा हा बॉल फटका अप्रतिमा. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा हा अप्रतिम स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्झिमम हाय अँड हँडसम येतो षटकार. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 45 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये धावा कंप्लीट करायच्या आहेत. अर्थात 36. 6 षटकार तुम्हाला मारावे लागतील. 12 बॉल मध्ये 36 करायच्या आहेत. चला आता मिनिटं आपण क्रॉस केलेली आहेत. अर्थातच आता आमचे गुणलेखक मित्र कळवतील की नक्की आता किती मिनिटं आपण क्रॉस केलेला आहे. चला थोडस फास्ट क्रिकेट आपल्याला खेळावं लागेल, लक्ष द्या. आता आपण जवळजवळ 13 मिनिटं क्रॉस केलेली आहेत. अजूनही 7 मिनिटं आपल्याकडे आहेत आणि 7 मिनिटांमध्ये आता हे षटक हाताळायचं. 7 मिनिटांमध्ये जर हे षटक आपण हाताळलं नाहीत तर मात्र डेथ ओव्हर मध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील नामक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. स्पर्धा जर आपण बघितले तर सकाळपासून मात्र गोलंदाजाचा कर्दन काळ म्हणजे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. अगदी गोलंदाज की बॉलर की आज मौत आहे. ज्या प्रकारे मोठे फटके येतात. बॉलर की आज मौत आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 6 आणि येतोय षटकार. जे बॉल आम्हाला पुरस्कृत केले असतील त्या स्पॉन्सरचा आम्ही शतश आभार मानू, कारण इतकी सुंदर क्वालिटी चे बॉल आपल्याला या स्पर्धेसाठी पुरस्कृत केले. आता येणारे बॉल 11 आणि 11 बॉल मध्ये धावा करायच्या 29. पुन्हा एकदा बॉल तयार. पुढचा बॉल. यावेळचा बॉल लाईन अँड लेंथ चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आता 10 बॉल मध्ये 29 करायच्या आहेत. जीवनामध्ये एक वेळा नव्हे तर 10 वेळा पराभव व्हा, परंतु एकदा असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. आता चांगली बॅटिंग करणं गरजेचं. यावेळचा हा बॉल हवेत खेळलाय. यष्ट्यांच्या मागे क्षेत्ररक्षक पकडला जातोय. झेल आणखीन एक विकेट. बॅट्समन शुभम लांबूर बॅक टू द डगआउट.
चांगलं कमबॅक करून दिले या गोलंदाजाने. षटकार आल्यानंतर कमालीचं कमबॅक. यावेळचा हा बॉल फटका अप्रतिम आहे. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे टीमचा कॅप्टन सचिन लांबोर आपल्याला पाहायला मिळाला. 2 धाबा कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो आणि बघता बघता 3 धाबा कंप्लीट केल्यात. 3 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपण बघितले तर धावा आपण बघतोय 55 धाबा 55. अजूनही मात्र विजयासाठी 8 बॉल मध्ये धाबा कंप्लीट करायच्या. 8 बॉल मध्ये 26 धावेंची गरज. यावेळीचा हा बॉल चांगला बॉल ऑफसाइड दी ऑफस्टंप मारा आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे लावली अपील, परंतु इथे मात्र बाईकच्या रूपामध्ये अंपायर रन्स आहे ना. यस थँक्यू. बाईकच्या रूपानं रन्स आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव. आतापर्यंत रन्स आपण बघतोय 3.5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 54 धावा. आता 7 बॉल मध्ये यावेळीचा हा बॉल जर आपण बघितलं तर इथे मात्र चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर जर आपण बघितलं तर 4चा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपण बघतोय अर्थातच 56 धावा. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा कंप्लीट करायच्या आहेत. 25. सहा बॉल मध्ये 25 करायच्या आहेत. 6 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज या मॅच मध्ये. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 25 करायच्या आहेत. या मॅच मध्ये काय घडते, कोणता संघ जिंकणार? बॉलिंग ट्रॅक वर गोलंदाज आला आहे सुनील कोळेकर सध्या गोलंदाजी मार्क वर. पहिलाच बॉल लाईन चांगली, परंतु इथे मात्र विकेट किपर थोडासा फंबल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि 22च्या रूपाने पुन्हा एकदा एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. आता 6 बॉल आणि 6 जर आपण बघितलं तर आता 6 बॉल होते, 5 बॉल राहिलेत. आता 5 बॉल मध्ये धावा कंप्लीट करायच्या. 24. 4 षटकार तुम्हाला मारावे लागतील. यावेळेचा हा बॉल लाईन चांगली लावली. अपील मध्ये उत्साह. अपील इथे मात्र खारिज केली जाती ए आणि इथे मात्र जर आपण बघितलं आउट आहे. यस थँक्यू अंपायर. अपील उचलून धरली, परंतु रिव्ह्यू सिस्टम नसणारा आपण बीमर साठी फक्त आणि फक्त रिव्ह्यू घेणार आहोत. सुरेश शेळके आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. जितकी स्पर्धा मोठी आहे तितके नियम कठोर आपल्याला पाहायला मिळतात. विजय शेळके आपण देखील आतमध्ये यायचं नाहीये. लेग साइडला हवा पूर्ण आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साइडला म्हणजेच लेफ्टी बॅट्समनच्या माध्यमातून कमी षटकार आपल्याला पाहायला मिळाले आतापर्यंत या मॅच मध्ये. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये स्कोरबोर्ड वरती धावा चेस होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळचा हा स्ट्रोक चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 6 आणि येतो हा षटकार. आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 63 धावा. आता विजयासाठी 3 बॉल मध्ये 3 षटकार मारावे लागतील. 3 बॉल मध्ये 18 करायच्या आहेत. अक्षय आखाडे सध्या आल्याबरोबरच मात्र आपले रंग उधळत असताना चांगला स्ट्रोक त्याने सजवला आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतो.
चला प्लीज थोडस फास्ट क्रिकेट बॉल द्यायचा आहे. नेक्स्ट मॅच 4 ओव्हरची असणार आहे. लक्ष द्या. आणि ही मॅच कंप्लीट झाल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. तन्मय 11 टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा बॉलिंग करण्याचा निर्णय आला. 4 ओव्हरची मॅच असणार आहे, याची देखील दखल घ्यायची आहे. 3 बॉलमध्ये 3 षटकारांची गरज आहे. 3 बॉलमध्ये 18 करायच्या आहेत. या मॅच मध्ये पाहूया काय घडणार, कोणता संघ जिंकणार. आतापर्यंत जर आपण बघितलं तर सर्वच मॅचेस टफ आपल्याला पाहायला मिळाला, कारण कोणता संघ हार मानण्यास तयार नाहीये. काय जर आपण बघितलं तर खेळपट्टी बनवली. या फटका अप्रतिम बॉल हवेत, क्षेत्ररक्षक धावतो परंतु कॅच ड्रॉप झाली. 2 धावा भरपूर वेगाने कंप्लीट झाल्यात. चला सीमारेषेच्या बाहेरून मॅच आपण एन्जॉय करायची. या मैदानाच्या आतमध्ये कोणताही खेळाडू येणार नाही. आता जर आपण बघितलं तर 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 16 करायच्या आहेत. जी ग्रीन कलरची आम्ही जर आमची ग्रीन कलरची जी पडदा आहे ग्रीन कलरचा, तर पडद्याच्या बाहेरून मॅच आपण एन्जॉय करायची. यावेळेला फटका अप्रतिम, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय 69 धावा. आता 1 बॉल मध्ये 12 1 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा सुनील तयार. इथून जर बॉलरने चूक केली तर मध्ये मॅच मध्ये ट्विस्ट. यावेळचा स्विचिटचा हा स्ट्रोक सामना जिंकला. अभिनंदन, वेल प्लेड टीम. माऊली वॉरियर्स या टीमला पराभूत करून धारेश्वर मळ्याचा वाडा या टीमने विजय प्रस्थापित केला. अभिनंदन. जुना बॉल द्यायचा. अंपायर्स जुने चेंडू द्यायचे, कारण चेंडू आता जो चेंडू 50 रुपयाला मिळायचा टेनिस बॉल आता 100 रुपयाने विकला जातो. एका बॉलची आता भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये किंमत भासणार. क्रिकेट वाढलं. टेनिस बॉलच्या कंपनीने देखील बॉलचं प्राइस वाढवलं. चला नेक्स्ट मॅच. तन्मय 11 संघ फिल्डिंग लावून घ्या. तन्मय 11 संघ चला प्लीज मैदानाचा ताबा घ्या. बाबू टीम कॅप्टन. धावल्याने व्यायाम चांगला होतो असं म्हटलं जातं. चला लवकर